दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू रामांबद्दल बेताल वक्तव्य करून समस्त हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या। याबद्दल दिनांक 5 जानेवारी रोजी धुळ्यातील श्रीराम भक्तांनी धुळे शहरातील राम मंदिराबाहेर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे पोस्टर जाळून त्यांचा जाहीर निषेध केला। धुळे शहरातील जुना आग्रा रोडवरील श्रीराम मंदिर येथे श्रीराम भक्तांनी एकत्र येत हा निषेध नोंदवलाय। जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा जर हिंदू देवी देवतांची अशा प्रकारे विटंबना केली तर त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। पक्षातील पदाधिकारी यांनी देखील आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा निषेध करून पक्षांतर्गत कारवाई करावी आणि सर्व हिंदू समाजातील लोकांची जाहीर माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती की जितेंद्र आव्हाडने ज्या पद्धतीने रामाविषयी अपशब्द वापरलेले आहेत यातून तमाम हिंदू बांधवांच्या आणि माता भगिनींच्या भावना दुखावलेल्या आहेत। रामाविषयी जितेंद्र आव्हाड सातत्याने आणि एकूण हिंदू धर्माविषयी सातत्याने काही ना काही वक्तव्य करत असतो। 22 जानेवारीला होणारा हा महोत्सव यासाठी पूर्ण भारत देश हिंदुस्थान सगळा आनंदात असताना अशा प्रकारचे वक्तव्य करून केवळ महाराष्ट्रातला कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम एक मोठं षडयंत्र जितेंद्र आव्हाडाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत केलं जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं पण मी जाहीर आव्हान करणार आहे, जितेंद्र आव्हाडांनी जे केलेलं वक्तव्य आहे त्याचा निषेध राष्ट्रवादीने केला पाहिजे किंवा त्याच्या वक्तव्याशी ते समर्थन आहे हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे। आम्ही लवकरच जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात FIR दाखल करणार आहोत। तसेच धुळ्यातील श्रीराम नवमोत्सव समितीतर्फे आज सर्व हिंदू बांधव आणि भगिनींनी जितेंद्र आव्हाडचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे। आमची सर्वांची एकच मागणी आहे की समस्त हिंदूंचे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र यांना जितेंद्र आव्हाडने कालच्या सभेत मांसाहारी आहेत असं संबोधलेलं आहे। त्याच्याकडे कोणताही पुरावा नसताना त्यांनी हे विधान केलेलं आहे, तर त्याच्यामुळे त्याच्यावर प्रत्येक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात यावे व त्याला अटक व्हावी अशी आमची मागणी आहे। जर त्याला अटक झाली नाही तर पुढे आम्ही निषेध मोर्चाचे देखील आयोजन करणार आहोत। जितेंद्र आव्हाड मला तर विकृत मानसिकतेचा रोगी वाटतो आणि त्याला हिंदुत्ववादी संघटनेचा आणि हिंदू धर्माचा रोग झालेला आहे। तर हा रोग केव्हा मुक्त होईल आम्हाला माहिती नाही। कोरोनापेक्षा पण भयंकर त्याची आता स्थिती झालेली आहे। तसं ज्या भागात तो निवडून येतं असं माझं जाहीर मत आहे आणि या सर्व बांधवांच्या वतीने मी सांगते, ज्या भागात तो निवडून येतो मला तर शंका आहे तिथेच त्याचा बाप तर नाही आहे। तर याच्यापुढे त्यांनी आमच्या दैवताविरुद्ध बोलताना 10 वेळेस नाही 1000 वेळेस विचार करावा असं आम्ही धुळेवासियांतर्फे आणि देशवासियांतर्फे त्याला जाहीर आव्हान करतो की तुला थोडी पण लाज लज्जा असेल तर अशा शब्दांचा त्यांनी आमच्या दैवताच्या विषयी बोलू नये। नाहीतर त्यांनी ज्या वारंवार जे आमच्या धर्माविरोधात बोलतो तर त्याला जो धर्म पसंत असेल ज्यांच्या मार्फत तो बोलतो आम्हाला असं वाटतं त्या जितेंद्र आव्हाडांनी ते धर्म स्वीकार करून घ्यावे असे आम्ही जाहीर बोलतो। जय हिंद, जय भारत, जय। तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा देखील दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। या प्रसंगी श्रीराम नवमी उत्सव समिती व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। नागिंद मोरे, दक्ष न्यूज, धुळे।